माझं PhD झालं आहे फार्मसीमधूनच. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमधून मी केलं आहे पुण्याहूनच. आणि जवळपास 15-20 वर्षांचा मला ॲकॅडमिक प्लस रिसर्च एक्सपिरियन्स आहे. माझा स्वतःचा केअर गिव्हर प्रॉब्लेमवरून मी हे सगळं डिझाईन केलेलं आहे. आणि मी जेव्हा फेस केलं की आपल्याला मेडिसिन्स किती जवळ असू देत, अगदी लोकल फार्मसी का असेना, पण वेळेवर जर आपल्या आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि मला मेडिसिन्स तेव्हा हव्या आहेत, त्यावेळेला मी कमीत कमी वेळेत फक्त मी माझा जवळचा मेडिकल शॉपवरच रीच आउट करू शकते. सो मी प्रयत्न केला आहे की कमीत कमी एका बाजूने जाण्याचा जो वेळ आहे तो मी प्लॅटफॉर्म थ्रू, प्रिस्क्रिप्शन शेअरिंग थ्रू कसा कमी करू शकेन. सो डिजिटल फुटफॉल हा रिटेल शॉपचाच असणार आहे. सगळ्या गोष्टी लायसन रिटेलर सर्व करणार आहेत. सो वी आर जस्ट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आणि आम्ही कुठलेही मेडिसिन स्टोअर करत नाही किंवा आमची कुठलीही इन्व्हेंटरी नाही आहे. आम्ही सेल, बिल, इनव्हॉइस जनरेट करत नाही. आम्ही डिलिव्हरीसुद्धा देत नाही. सो डिलिव्हरीसुद्धा ही लोकल लायसन फार्मसीकडनंच होणार आहे. आम्ही फक्त त्यांना प्रिस्क्रिप्शन कसं रिरूट करता येईल त्यांच्यापर्यंत एंड युजरपासून ते बघतोय. आणि मी माझ्या दृष्टीने परत हे बघायचा प्रयत्न केला आहे की मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सर्च करण्यापासून ते माझ्या आजूबाजूला कुठले प्लॅटफॉर्म वर्क होऊ शकतात तिथपर्यंत मी हे बघायचा प्रयत्न केला आहे की सगळा वेळ मी मिनिमाइज करून कमीत कमी वेळात जवळच्या फार्मसीकडे रीच आउट करू शकेन टू गेट द मेडिसिन्स. सर, आफ्टर लॉग इन जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे 4 ऑप्शन्स असतील, जिथे एंड युजर हा त्याचं प्रिस्क्रिप्शन शेअर करू शकतो, अपलोड करू शकतो किंवा त्याला अपलोड करता येत नसेल तर तो एक साधा फोटोही काढून त्याच्यावर टाकू शकतो, जो शेअर होतो जवळचा फार्मसीला. इवन आपण इनबिल्ट व्हॉट्सॲपचं एक हे दिलं आहे की जिथे त्यांना काही ऑर्डर असिस्टंट पाहिजे असेल किंवा इवन रेकॉर्डिंगचाही ऑप्शन आपण दिलेला आहे, जिथे ज्यांना टाईप करायलाही वेळ नाही किंवा टाईप करूही शकत नाही आहे, ऑल एज पीपलसाठी हे आहे. दे कॅन जस्ट मेन्शन देअर मेसेज टू फॉर द ऑर्डर असिस्टंट. आणि ह्या पद्धतीने वन क्लिक सोल्युशन हे आहे. 10 ते 15 सेकंदात तुम्ही क्लिक केल्यानंतर आफ्टर लॉग इन जवळचा फार्मसीसोबत तुमचं प्रिस्क्रिप्शन हे शेअर होतं. सो ह्या पद्धतीने हे वर्क करतं. जवळची फार्मसी जर अवेलेबल नसेल त्या केसमध्ये आम्ही 1 to 5 किलोमीटर लोकल प्रॉक्झिमिटीमध्ये रीच आउट करतो आहे. सो माझी जवळची फार्मसी त्या दिवशी अवेलेबल नसेल तर दे कॅन ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट द थिंग्स अँड इट विल बी अगेन रिरोटेड टू द नेक्स्ट नियर बाय फार्मसी. तर कस्टमरला कुठल्याही एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागत नाही आहे. रिटर्न खूप इझी आहे जवळचीच फार्मसी असल्यामुळे, गरज पडली तर. दुसरी गोष्ट म्हणजे पाहिजे तेवढेच मेडिसिन्स द्यायचे हे आम्ही जेव्हा डिझाईन करायला घेतला हा प्लॅटफॉर्म 1 वर्षापूर्वी, तेव्हा मेडिकल्सला रीच आउट करताना एक विनंती केलेली होती की कुठलंही इन्सिस्ट म्हणजे हे तुम्ही इन्सिस्ट करू नये की घरी जर पोचवतोय तर पूर्ण स्ट्रिप घ्यायला लागेल. दुसरी गोष्ट त्यांना हीही विनंती आम्ही केली की तुम्ही कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेऊ नका, कारण तुमचाच आजूबाजूचे लोकं आहेत. सो आम्ही कस्टमरकडनं कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही आहे. वेळ वाचवतोय, बिल मिळणार आहे कस्टमरला थ्रू रिटेलर. सो लोकांना कळेल की कुठली औषधं ती घेत आहे. नॉन प्रिस्क्रिप्शन बेस्ड मेडिसिन सेल हा यातनं कमी होऊ शकतो आणि आपण सपोर्ट करू शकतो. ऑफकोर्स आपण क्लेम नाही करू शकत, पण आपण सपोर्ट तर करू शकतो अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सला, जिथे प्रिस्क्रिप्शन बेस्ड मेडिसिन सेल हा वाढेल आणि पर्चेस वाढेल. आणि जिथे परत आपण हेही सांगू शकतो की लोकल फॉर व्होकल कन्सेप्टला आपण एक हेल्प करतोय, रिटेलर्सला एम्पॉवरमेंट देतोय की एम्पॉवरिंग रिटेलर्स ही यातली एक मेन कन्सेप्ट आहे. आणि त्यातही जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑल एज ग्रुपसाठी कुठल्याही एरियात गेला तर तुमच्याकडे एक कॉमन प्लॅटफॉर्म असेल. त्या एरियातल्या पर्टिक्युलर चॅनलसोबत पोहोचण्यासाठी तुम्हाला परत एक वेगळा प्लॅटफॉर्म लागणार नाही. आणि सिंगल टॅप सोल्युशन आहे सर. मॅक्सिमम कितीही असू शकते. मिनिमम आपण ₹200 ठेवले, तेही
फॉल्स एंट्रीज वगैरे आपण त्यातनं हे करू शकतो. पुण्यात माझं एज्युकेशन झालं आहे. मी पुण्यात खूप वर्षांपासून आहे आणि मला वाटलं की इथून आपण सुरुवात करावी. व्हॅलिडेशन हे कधीही बरं असतं एक्सपान्शनचं आधी आणि पुण्यातून व्हॅलिडेशन मिळालं म्हणजे नक्कीच खूप चांगलं असेल हे. सो आम्ही प्रयत्न करतोय मॅक्झिमम रिटेल शॉप्सला रीच आउट करून कन्सेप्ट सांगायचा. मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू आता समजा एक जण एक जो काय करणार आहे की आपली ऑर्डर प्लेस करताना समजा त्याला लोक एक क्वेश्चन त्यांचा फीडबॅकचा बेसिसवर अजून काही इम्प्रूव्हमेंट्स करता आले तर सगळं झाल्यानंतर मग आम्ही एक्सपान्शनला विचार करू लवकर. चॅलेंजेस म्हटलं तर फार्मसीसाठी हा एक हेल्प करणाराच प्लॅटफॉर्म आहे की त्यांना डिजिटल फुटफॉल वाढवून मिळतोय. सो त्या केसमध्ये ते नक्कीच प्रयत्न करतील. त्यांनी तसे सांगितलंही आहे की आपण सुरुवात करूयात आणि जसं जसं डिजिटल रीच वाढत जाईल तसं ते त्यांचे रिसोर्सेसही वाढवतील. कोलॅबरेटिव्ह प्लॅटफॉर्म कोणी एकत्र आल्यानंतर जे बनवू शकतात ते नक्कीच एक वेगळं स्वरूप घेतं आणि इथे मला जेवढं नॉलेज होतं फार्माचं आणि त्या केसमध्ये मला जे अचीव करायचं होतं ते फक्त टेक्नॉलॉजी थ्रूच पॉसिबल आहे आणि म्हणून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून आम्ही टेक्नॉलॉजी फॅसिलिटेटर प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तर माझा टार्गेट किंवा सक्सेस मी एकच म्हणेन की ज्याला खरंच गरज आहे त्याला त्या वेळेला जर औषधं जवळचा रिटेलर फार्मसीकडून वेळेत मिळाले तर हा माझा पहिला सक्सेस असेल. हे फक्त सांगण्यासाठी नाही आहे तर मी तुम्हाला आधीही म्हटलं की हे माझं पर्सनल इश्यूवरून मी तयार केलेलं आहे आणि मला नक्कीच आवडेल की ज्याला गरज आहे त्याला वेळेत ते औषधं मिळावी. हे पहिलं सक्सेस आणि दुसरं सक्सेस म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी मी हे पोचवू शकेन. थँक्यू सर.